खूप दिवसानंतर रग आणि बेडशीट ना रूम वरतीच धुवायचं ठरवलं. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे साक्षी. सकाळी उठल्या ना रात्रीची जी भांडी राहिली होती ना ती घासून घेतली. त्याच्यानंतर मला स्वयंपाकामध्ये बनवायचं होतं वांग्याचं कालवण आणि भाकरी. तर भांडी वगैरे धुवून झाल्याच्या नंतर ना वांग्याचं कालवण टाकलं शिजायला आणि इकडे भाकरी पण करायला घेतले. तर हे पातळ कालवणासोबत ना मला भाकरी तर खूपच आवडतात. भाकरी वगैरे झाले त्याच्यानंतर ना मला पाणी आणायचं होतं. एवढ्या उन्हातानाच पाणी आणायला गेले होते. मला वाटलं काय गरम पाणी भेटन, पण बापरे एवढं थंड पाणी भेटलं ना, नशीबच म्हणायचं माझं. त्याच्यानंतर ना मग हे बेडशीट आणि रग धुवायला घेतलं, कारण खूप दिवसानंतर मी धुणार होते आणि एवढं मळालं होतं ना. आणि गावाला धुवायला न्यायचं, परत धुवून आल्याच्या नंतर परत इकडं आणायचं, एवढं करण्यापेक्षा म्हणलं रूम वरतीच आपलं ना कसं का होईना धुवून टाकू. कारण की ना रूम मध्ये तर छोटंसं बाथरूम असल्यामुळे मला काही इथं धुता येत नाही. पण म्हणलं पायाने तोडू का होईना काही पण करीन, पण हे ना आज बेडशीट आणि हे धुवूनच काढायचं मला. तर एका गमेल्यामध्ये ना मी पाणी टाकलं, त्याच्यामध्ये निरमा टाकून आणि हे दोन्ही पण बेडशीट रग टाकली आणि एवढं पायाने तोडू घेतलं ना, पाय दुखेपर्यंत मी हे काम केलं. अर्धा तास भिजायला ठेवलं, तोपर्यंत मस्त तोंड वगैरे धुवून घेतलं, सगळं काही काम वगैरे उरकली. रग आणि बेडशीट धुवायला ना मला जवळ अर्धा तास लागला असं. हे वाळायला घालायला काही 5 मिनिटं लागले. एवढं पाणी पडत होतं ना ह्या रगीमधून, पिळलं नाही काहीच नाही. म्हणलं जाऊ दे 2 काही 4 तास लागू दे वाळायला, पण मी अजिबात पिळणार नाही, कारण की हे पिळलं ना माझा मनकच डायरेक्ट पिळून निघन. तर हे आपलं बेडशीटच थोडंसं पिळून टाकलं आणि ना मस्तपैकी 2 तासात तर माझे उन्हामध्ये मस्त वाळून, बादलीमध्ये जरा पाणी होतं तेच पायावरती टाकलं होतं. एवढं माझं पाय गरम झालं होतं ना टेरेसवरती. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण उद्या एक नवीन ब्लॉग.